4 जुलै अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आणि त्याचं सेलिब्रेशन बघण्याकरता आम्ही न्यू हॅम्पशायर राज्यातल्या हॅम्प्टन या बीचला आलो। आत्ताच इथले फटाके म्हणजे फायरवर्क्स संपलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता इथे रिकामा दिसतोय सगळा बीच वगैरे, पण आता काही वेळापूर्वी इथे भरपूर गर्दी होती। 4 जुलै 1776 अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस, म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 248 वर्षानंतरचं सेलिब्रेशन आम्ही हे बघतोय। काय काय असतं या सेलिब्रेशनमध्ये? एक इंटरेस्टिंग ब्रँडिंग स्टोरी मला ऐकायला मिळाली, ती पहिल्यांदा ऐकूयात। हॉटडॉग खाण्याची कॉम्पिटिशन असते असं मी ऐकलंय आणि ती कॉम्पिटिशन त्यांनी अशी त्याचं ब्रँडिंग केलेलं आहे की जो जास्तीत जास्त हॉटडॉग्स खाईल तो जास्तीत जास्त पेट्रिऑटिक आहे आणि म्हणजे काय म्हणू त्याला देशप्रेमी आहे। कोनी आयलँड इथे एक दुकान आहे आणि त्यांची ही हॉटडॉग खाण्याची कॉम्पिटिशन असते 4 जुलैला दरवर्षी आणि ती आता काही दिवसांपूर्वी तर अतिशयच फेमस झाली आहे, पण ती स्टोरी अशी होती आणि मजा त्यातली अशी आहे की 1970 साली ही हॉटडॉग खाण्याची कॉम्पिटिशन सुरू झाली आणि त्याच्यावरून तुम्ही किती पेट्रिऑटिक आहात वगैरे आणि चॅनलवर, आणि यावेळेस मला वाटतं ती नेटफ्लिक्सवर ते दाखवणार आहे, लाईव्ह स्ट्रीम करणार आहेत आणि म्हणजे त्यांनी असं त्याचं ब्रँडिंग केलं आहे की ही 1950 पासून वगैरे का मला वाटतं 1800, मला एकदा कन्फर्म करावं लागेल, तेव्हापासून ही कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळे खूप जुनी आहे असं त्यांनी थोडक्यात ते हे केलं की इटालियन इमिग्रंट्स आले होते इथे आणि 4 जुलैची परेड चालू असताना ते अचानक एका दुकानात गेले हॉटडॉगच्या आणि सात कॉम्पिटिशन लावली की बघूया कोण जास्त पेट्रिऑटिक आहे आणि त्याच्यानंतर ही चालू झाली आणि त्याच्यामुळे खूप प्रसिद्ध झाली आता। पण मजेची गोष्ट अशी की हॉटडॉग हे अमेरिकेचं अन्नच नाही आहे, ते इटालीहून आलं असे त्या गोष्टीत होतं आणि ती कॉम्पिटिशन 1970 साली सुरू झाली, तर ती त्याचं पब्लिसिटी अशी करतात की ती अगदी 100 वर्षापासून चालू आहे आणि त्याच्यामुळे लोक त्याच्याशी जास्ती अट्रॅक्ट होतात। आणि इथे बघितलं तर झेंड्याच्या कानातल्यापासून ते कपड्यांपासून ते सॉक्सपर्यंत सगळ्या गोष्टी झेंड्याच्या इथे मिळतात आणि ते लोक घालून फिरतायत आज अमेरिकन फ्लॅग। हां, आणि आत्ताच तृप्तीशी बोलताना मला समजलं की ते गॉगल मी बघितले आत्ता अमेरिकन फ्लॅगच्या कलरचे आणि ते $40-40 गॉगल ते असतात म्हणे आणि लोक एवढ्या एका दिवसाकरता ते खरेदी पण करतात, म्हणजे हेच सगळे ब्रँडिंग आणि त्याचं सगळ्या गोष्टी, तर अशी थोडीशी मजा आहे। कोण म्हणतं अमेरिकेत गर्दी नाही, माझ्या मागे बघा पिझ्झासाठी केवढी लाईन आहे। इथे एवढी सगळी गर्दी जणण्याचं आणखी एक कारण म्हणजे या राज्याच्या शेजारीच असलेलं जे राज्य बॉस्टन, तिथे मात्र असे फटाके उडवायला परवानगी नाही आणि त्यामुळे अशी आताशबाजी तिकडे नाही, त्यामुळे आमच्यासारखे काही हौशी मंडळी बॉस्टनहून न्यू हॅम्पशायरला 1-1.5 तासाचा प्रवास करून ही सगळी आताशबाजी बघायला आले असतील। तर असं होतं अमेरिकन स्वातंत्र्य दिनाचं एक सेलिब्रेशन जे आम्ही यावर्षी बघितलं आणि तेच तुमच्याबरोबर शेअर केलं। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अच्छा।